कुमारी आकांक्षा मुंजाजी गायकवाड राहणार वाजेगाव येथील माझी भाची, तिने BHMS कॉलेजला हाडको येथे होती. हॉस्टेलमध्ये असताना तिच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार करून तिला फाशी देऊन मारण्यात आलेले आहे. आणि याच्यामध्ये ज्यांनी फाशी दिलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ताबडतोब अटक करण्यात यावी आमची विनंती आहे. आज माझ्या भाचीला जाणीवपूर्वक मातंग समाजाची आहे हे त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी अत्याचार करून मानसिक त्रास देऊन तिला फाशी देऊन मारलेला आहे. आमचा आरोप आहे. आरोपी याच्यामधले जे कोणी असतील त्यांना ताबडतोब अटक करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून प्रशासनाला दाखवून देऊ. आज आमच्या काळजाला आग लागलेली आहे. आज वडील सोबत आहेत त्यांचे, आणि आम्हाला आज आमची असा एवढा दुःखाचा डोंगर साचलेला आहे आमच्यावर. तुम्ही लवकरात लवकर, पोलीस प्रशासन याचं गांभीर्य सुद्धा घेत नाहीत. कोणाच्या दबावाखाली आम्ही सामाजिक कार्यकर्ते, गावातले मातंग समाजाचे लोक आहोत. आमच्यावर वेळोवेळी अन्याय अत्याचार झालेले आहेत. आमच्या मुलीला, आमची मुलगी टॉपर होती तिथं, माझी भाची तिथं 1 नंबरला टॉपर कॉलेजमध्ये असताना ज्या हॉस्टेलमध्ये होती, संबंधित हॉस्टेलचा जे कोणी मालक असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी, अन्यथा आमची बॉडी घेणार नाही. आणि ज्या बॉडीचं ऑन कॅमेरा PM मेडिकल झाले पाहिजे, तिचे इन कॅमेरा मेडिकल झाला पाहिजे, आमची मागणी आहे तशी. आणि ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत, जीवन घोगरे यांच्या घरी तिथे हॉस्टेल होती, 40 ते 50 मुली तिथे शोषण करतात. त्यांना ताबडतोब उचलून अटक करावे. आज आमची मुलगी मेली, आम्ही संपल्या जमा होताच. त्यामुळे लवकरात लवकर जीवन घोगरेला अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्या. त्या हरामखोरांना आमच्यावर अन्याय केला. आज आमची बहीण वारली, आम्हाला कोणीच जाऊ शकत नाही. विनंती करावं मीडियाला आम्ही. पोलीस प्रशासन सुद्धा याच्यामध्ये चालढकल करत आहे. पोलीस प्रशासनाला पण कोणाचा तरी दबाव आहे का असं आम्हाला वाटायला लागलाय. पोलीस प्रशासन सुद्धा आमचा रोष आहे आणि जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन टाळाटाळ करत आहे. लवकरात लवकर प्रशासनाने याचं गांभीर्य घेऊन आरोपीला अटक करण्यात यावे. आमच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून करण्यात यावं आम्ही विनंती करतात. मुलीचे वडील आहेत, त्यांना विचारा, आम्ही मातंग समाजाचे आहोत, आम्ही गुन्हेगार आहोत का? इटच्या भट्टीवर काम करून मुलीला शिकतात. आमच्या फर्स्ट आलेले 1 नंबर, ठीक आहे. मानसिक आमच्या काही अडचणी असल्यामुळे, तिची फी दिलं नसल्यामुळे, तिचं शारीरिक मानसिक शोषण करून तिला ही टाइम आणलेली आहे. तिचा मानसिक शारीरिक शोषण करून तिला फाशी देऊन मारलेला आहे. यामध्ये जे हॉस्टेल मालक आहेत, त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना ताबडतोब अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची आम्ही विनंती करत आहेत.